हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 32 साईज छातीची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग। तर चला माप बघू आपण। छाती आहे आपली 32, उंची आहे 13 इंच, कंबर आहे 28, बाही आहे 5 इंच, दंडघेर आहे 10 इंच, मागचा गळा आहे 7, पुढचा आहे 6। सर्वात प्रथम आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। तर आपली उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आपल्याला शिलाई मार्जिन। 1 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचं आहे। कंबर आहे आपलं 28 इंच, तर 28 इंचाचा चौथा भाग होतोय 7 इंच। 7 इंचावरती एक टिक मार्क करून 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी। 1.5 किंवा 2 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता। आता आपल्याला मोंढा घ्यायचा आहे, ते शोल्डर घ्यायचं आहे। साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे, तिथे एक टिक मार्क करून घ्यायचा आहे 5.5 इंचावरती। मोंढा घ्यायचा आहे 5.5 इंच। छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 8 इंच। 8 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचा आहे। दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन। आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 वर टिक मार्क करून घ्यायचं आहे 2.25 इंचावर। गळ्याची उंची घ्यायची आहे 6 इंच। 6 इंचाचा गळा आहे आपला पुढचा साईडचा। सरळ रेषा ओढून चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला गळ्याच्या साईडनी। मोंड्याच्या साईडने पण चौकोन करून घ्यायचा आहे। कंबरच्या साईडच्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत शिलाई मार्जिनच्या। आता आपल्याला गळ्याच्या साईडने 1 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचा आहे। मोंड्याच्या साईडने 1.5 इंचावरती आणि 1 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे। मोंड्याचा असा गोलाकारमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। गोल असा छान आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्याच्या साईडने। गळ्याच्या साईडने पण आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा। 1 इंचावरती एक टिक मार्क करून मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावरती एक। आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे। गळ्याच्या साईडने 3.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि कंबरच्या साईडने 2.5 इंचावरती 2.5 इंचावरती एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे। आपण 3.5 इंचावरती एक टिक मार्क केला होता, तिथून क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला सेंटर काढायचं आहे कटोरीसाठी। सेंटरला एक टिक मार्क करून घ्यायचा आहे।
कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकारमध्ये. गोल असा कटोरीचा आकार दिला. खूप सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग. आता पेपर कट करून घेऊ मोंड्याच्या साईडनी. मागची साईड कट करून घेऊ आपण. पहिला आकार दिला होता तो. शोल्डर, पेपर खोलून घ्यायचा आहे आपल्याला. मधोमध कट करून घ्यायचं आहे. सव्वा 2 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचं आहे गळ्याची रुंदी. आता आपण गळ्याची उंची टाकू. उंची आहे 7 इंचाचा गळा आहे हा. चौकोन करून घ्यायचा आहे गळ्याचा. पाठीमागचा टक्स पॉईंट टाकून घेऊ आपण 4 इंचावरती. उभा पण टाकू 4 इंचावरती. सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि पाव पाव इंच दोन्ही साईडनी पण घ्यायचा आहे टक्स पॉईंट. गळ्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही गोल चौकोनी कुठला पण तुमच्या आवडीने गळा घेऊ शकता. मागची साईड आपली तयार झाली आहे. आपण आता कटोरी ब्लाऊजची कटिंग करू. ते पेपर कटिंग करू. सर्वात प्रथम क्रॉस पट्टी कट करायची आहे. मोंड्याच्या साईडने पुढचा आकार कट करून घ्यायचा आहे. गळा कट करून घ्यायचा आहे. कटोरी कट करून घ्यायची आहे. हेच पॅटर्न आपण ब्लाऊज पीसवर ठेवून कट करायचे आहेत. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे दुसऱ्या पेपरवरती. दुसरा पेपर घेतलाय आपण. आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे दुसऱ्या पेपरवरती ठेवून. दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे. दीड इंचावरती आपण टक्स पॉईंट टाकतोय. गळ्याच्या साईडने रेष ओढून घ्यायची आहे सरळ. कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आपण 1.5 इंचावरती खूण केली होती तिथे. आता आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे खालच्या साईडने.
टेप ठेवून सेंटर काढून घ्यायचं आहे. तिथे एक टिक मार्क करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पण 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून जॉईन करून घ्यायचं आहे. सरळ रेष ओढून घ्यायची दोन्ही साईडने पण. आपण टक्स पॉईंट टाकू आता. टक्स पॉईंट तुम्ही 2 किंवा 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता. 1.5 इंचावरती साईडनी 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचं आहे. टक्स पॉईंट टाकून घ्यायचं आहे. कटोरी कट करून घ्या आता. कटोरी पूर्ण कट करून घ्यायची आहे. आता आपण बाहीची कटिंग करू. तर आपली बाही आहे 5 इंच. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊ. 1 इंच अस्तरच्या ब्लाऊजसाठी घ्यायची असती. साधा ब्लाऊज पीस असेल तर 2 इंच घ्या तुम्ही. बिना अस्तरवाला. आता आपल्याला इथून डाऊन करायचं आहे खाली 3 इंचावरती. आपला दंड घेर आहे 10 इंच, तर 5 इंचावरती एक टिक मार्क करू. 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आपण 3 इंचावरती एक टिक मार्क केला होता. आता वरच्या साईडने 1 इंचावरती आणि 2 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा. आपण जिथे 3 घेतलं होतं त्याला त्या रेषा मिळवायच्या. सगळ्यात सोपी बाहीची कटिंग आहे ही. दंड घेर आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तिथं त्या रेषा जोडून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचे. पुढची साईड कट करून घ्या आता. आपली बाही मागची साईड, पुढची साईड, कटोरी, क्रॉस पट्टी, आपली बाही 32 साईज कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न तयार आहे. आता हेच पॅटर्न आपण ब्लाऊजवर ठेवून ब्लाऊज कट करायचा आहे. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.